ऐको बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे. कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको बायको नाही. रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. 80% दारुडे इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पोरी इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंद्रिकल को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकल ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड़िया निवड़ता है, क्या करता है प्यार. प्यार प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, वडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसा ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही. कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2, 10 गुंठेवाल्याला 2, 5-5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षानं नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही. अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. हो, काहींनी 10 लाख भरले आणि 1,500 घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का. खरंय. आणि मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला गणपती त्याची मेली बायको येतो होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, ते काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून. वराडच नाही राहिलं. मग नवरदेवाने डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतगोळा झाली.
भूतो मग हे प्रेमभंग होईल, पाशी घेईल. आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. आणि मग भूतांनी शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे महाराज. शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ, आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या, टीप घेऊन आली. टीप दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या काळात काय. त्यानं गंधात बोट बोलावलं, वर हात केला. नवरीची आत्या जाग्यावर मेली महाराज. आराडलीच नाही, त्याच लुगड्यावर गेली. आणि लागलं ना लग्न. तुषार हार दमला या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत शुद्ध शंकर प्रभु तिथी देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती. निशेष झाल्या पा शुभ मंगल पंढरपुरात. काय डीजे लावायची गरज. आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं तितके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय नाही का, नुसता जागेवरच हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का, अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय. काय आला, काय आलो,
अटॅक. काय अटॅक? लिहून घ्या, शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असलेलं. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? करेक्ट. मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चीवर माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काहींना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय, गोळ्या लई कपाटात नुसत्या गोळ्या, पालथ व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. पालथ झाला का उताना होत नाही, उताना झाला का पालथ होत नाही. डोळे वाचवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वाचवत. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, काहींना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येणं. टेन्शन. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. टेन्शन. काहींना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्यात. मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन, लहान मेंदू, मोठा मेंदू. बरोबर आहे. हृदयाला कप्पे चार, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, चार कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, टू टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो. घाम. आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा. अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, नाही सोडून द्यायचं त्या विषय. तो पुन्हा हो न हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. या अटॅक बिपर शिवबे काही नाही भाऊ, हे चाललंय. सरळ बसायला आणाले पोरं पटकान बाकड्यावरचे. ही माझ्यासमोरची टोळी. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडीत. त्याला काय माहिती. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला. हा खाली बघ. तो 5वीला हा 4थीला आहे. डायरेक्ट 3 वर्ष बंद होती चौथी. आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. इंद्रिकर मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल. तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहानाऱ्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला. झाली. क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील? ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? करंट. मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो. मग मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले. सांगा. जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू. चला पटकन. डोळे, कंबर, मेंदू, झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू.
झाली. क्वार्टरला काय काय लागतं? चकना. बोलू द्या, बोलू द्या. चकना. अजून करेक्ट. काय? पाणी. अजून सोडा. करेक्ट. अजून अजून फुटाणे, शेंगदाणे. अजून पापड. अरे वा, आपले दिवस बोगस गेले का नाही. आणि अजून काय लागतं? पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. सांगा 2-3 गेमची नावं पटापटा. पबजी, फ्री फायर, नूडल, कॉलम्बिटी. करेक्ट. आणि आता ह्या 1.5 महिन्यात 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना, ते काय? चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा. करेक्ट. पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते? उभा राह, उभा राह. कसं आहे रे ते? आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली. कुणाशी? करेक्ट. आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलतो. मी पागल आहे का? दोस्ती कोणाची झाली? पोरीशी. करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा. तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला घेऊन पळून घेऊन गेला. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला जाग्यावर. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू 10व्या? मला आत्ता मरण यावा पोरानो, आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. तो म्हणतो सध्या मरू नका. थोडं कानाला वाईट, पण सत्य. आणि खरं सांगतो मला, आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडे भाषणाची कला एकदम. धनंजय मुंडे साहेबांकडे 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे. ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं? माणसं एकत्र करून, त्याला एक साधा भाषेत सांगू का, कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहेत, माणसं सांभाळण्याची कला आहे आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला? त्याला 4 कारणं आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 चौथं वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे, आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी
शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच म्हणा ना. ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगून देतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी पारमार्थिक ओलावा पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर पारमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके. प्रत्येक माणसानं एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक गावाने लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातली शाळा डिजिटल केली पाहिजे. आता शाळा डिजिटल करणं ही काळाची गरज आहे आणि करायलाच पाहिजे. आणि अजून काय केलं पाहिजे, सगळी गावं सौर ऊर्जेवर आली पाहिजे. 5 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे, भयानक. आणि तो प्रश्न तर आता जवळजवळ सुरू झालाय. तुम्हाला सौर ऊर्जेचा वापरच करावा लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? तरुण पोरांनी नोकरीच्या नादी न लागता अकॅडमी जाहीर करा, शेती चांगली करा आणि हे जरा सुंदर ठेवा. हे सुंदर ठेवा. आणि हे जर केलं ना महाराज, तर या दोन्ही माणसांनी, मुंडे साहेबांनी आणि कराड साहेबांनी केलेल्या फेस्टिवलचं चीज होईल. आणि हे मुद्दे तुम्हाला पटतात किंवा नाही मला एवढं एस म्हणजे सांगा फक्त. हा, आणि ही काळाची गरज आहे. आणि हे जर केलं तर नामदेव राया संत, कारण गणपती बाप्पाला नियम करायचा आपल्याला. पहिला नियम आहे कोणता? नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. नियम करीत जा. देवाशी बोलत जायचं रोज. तुम्ही जरा बसलेली माणसं बोलत जा देवाशी. देवाला काम सांगत जा जरा. आपण रात्रंदिवस भजन करतोय, त्याला आपलं काम करावं लागेल. देवाशी बोलत जा. महिला मंडळ उद्या सकाळ बसून 10 मिनिटं जरा देवापुढे बसून देवाला सांगितलं, देवा शबरीची बोरं खातो, हो, सुदाम्याचे पोहे खातो, हो, विदुऱ्याच्या कान्या खातो, हो, दळू लागायला जातो, हो, भाजी काढू लागायला जातो, शेले विणू लागायला जातो, डोरं वडू लागायला जातो, भिंत वडू लागायला जातो, गोडे धुवायला जातो. मग एकदा माझ्या हृदयात ये ना. तिकडे दळायला लागतो, त्या बाईला दळू लागायला जातो, तिची गोदडी घेऊन येतो, तिला सुळाव द्यायला लावतो, एका बाईला भाजी काढायला लावतो, एका बायकोचं बाळणपण करायला लागतो, त्याला सगळी कामं सांगून टाकायची एका मिनिटात. उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठेवा दाशीपुत्रकाने चर्मर सज्जन कसा विकलो, एवढ्यांना त्रास देतो ना. मग एकदा माझ्या हृदयात ये. कभी कभी मेरे दिल में ख्याल को तुझको बना दिया गया.
हमारी लिए. हे गाणं नाहीये, हे आपला पांडुरंग बापासाठी म्हणायचं आहे. कभी कभी मेरे दिल में आना ख्याल आता है, हमको तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि जर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना. पण कधी जो वादा किया हो पडेगा. हे कोणता वादा, हे विधान. आणि असं झालं तर परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण कधी हमें और जीने की साहस न होती अगर 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 तुम यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, छत्रपती न होते तर महाराष्ट्र न होता. हे कशातही पैसे नाही घालायचे. छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणून आपल्याला गणपतीत हे उगाच आरत्या करा बरं. आरती करणारे हाल होत्या माणसाचे. घंटी फिरली का ताट बंद होतं, ताट फिरलं का घंटी बंद होती. दोन्ही सुताव येतं तर गणपती बुडवतं. आणि गणपती मंडळानं अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे. पटलं तर हा म्हणा. गुलालाचा वापर शक्यतो टाळावा. केमिकल, त्याच्यात केमिकल आहे. पैसे देणारे कोण आहे? आपण आहे. टाकलाय कोणच्या अंगावर? आपल्यात. मग आपणच आपली लाल करण्यात काय मजा. आपण कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडे. फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही? का बलून केलाय. बलून 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 आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कधी? लग्न लागायच्या टायमाला. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि त्याला घातलं त्या फुग्यात. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटंय बोलणं? आणि ते घातले बलून मध्ये, आणि ती नवरी नवर देवाला खेटली डान्स करताना. खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. स्मूथ टच म्हणून आपण, स्मूथ टच, स्मूथ टच झाला. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला. भांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लघवीला बसलं. लघवीला बसलं, पण बसून लघवी केली त्यानं. सरळच वहीनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. 7 आणि डॉक्टरांकडे नेलं. ओळी म्हणले आमचा माणूस वाकडा झाला, वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. दोन चार जण गटारामुशाला दारू पिली. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 8 वाजता, आणि म्हणले आज मटनच खायचं.
ते म्हणले मग मटणाची दुकानं तर बंद झाली. त्याने सांगितलं बुवा मटण तर पाहिजेच, आज गटारामुश आहे. हे म्हणले आमच्या घरी, हा म्हणला माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माई बायको नंगा ठेवू, ती मला हाणेल आणि तू मला हाणेल. हे म्हणले ती झोपली, आपण बोकड्या चोरून आणू. ते झोपली. हे 11 11:30 गेली, घेऊन आली, कापलं, शिजवलं, खालं, टाईट झाले आणि सकाळी उतारल्यावर ते निघाला घरी. तर त्याची बायको अंगणात झाडीत होती आणि बकरू तर बांधेलच होतं. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला, बायकोला म्हणलं हा बोकडा इथं कसं काय? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्रं घेऊन गेले कुठं? ती काय सुई लई नमुने. एक जण दारू प्यायला स्टँडवर गेलं, एसटीत बसलं पण ते कुठं बसलं? ड्रायव्हर शेजारी, ते बॅटरीच्या बॉक्सवर. ती बॅटरीची बॉक्स आहे त्याच्यावर. गाडी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. तास 1.5 तास गाडी, तास 60-70 किलोमीटर गाडी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला, चहा प्यायला उतरले. हे काही उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने वेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. गाडी चालू होईना, त्याला गिअरच सापडा. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला, तू काय सापडून राहिले, काय सापडून राहिले तुम्ही? तो म्हणले गिअरच सापडा. गिअर आहे का हा गिअर आहे का? मी बसला तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसानं, मी एका खसक्यात काढून टाकला. अशी एकत्र करू आणि मग रामकथा ठेवा. नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल, पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर चरण सोडी देवावरचा भाव कमी होऊ देऊ नका. जसं मुंडे साहेबांनी मग सांगितलं ना, कराड साहेब आहे, हे पुढेही कार्य चालूच राहणार. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा. नाही, काळ अतिशय वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं. महिला मंडळ, अजून एक माझं काम आहे तुमच्याकडं. तुम्ही म्हणाला ते पहिली तुळशी लावल्या, म्या लावला, पण दुसरी गोष्ट, लोक पोरांना जरा मोबाईल पासून दूर ठेवा. एवढी वाईट स्थिती होणार आहे. अजून 5 वर्षाने 80% जनतेला डोळ्याचा आजार होणार. आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा राहायचा. आज ज्युनियर केजीला चष्मा आहे. ज्युनियर केजी. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4 दिवस. अजून 5 वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत. 5 वर्षाने कानाचे आजार होणार आहे. आणि 5 वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना, यातले 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आता जर हे चेक केले ना, याच्यात 100 येडे निघतील. आता
एवढे तुम्ही डॉक्टर आणून चेक करून पहा, 100 प्युअर येडे निघतील आणि 10-15 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत. मनोरुग्ण लोक